तो तयारी वचन ऐकण्यासाठी? ओके, सो आज दिल थाम के बैठिए, मैं वचन नहीं बोलने वाला हूँ. माझी प्रिय पत्नी सीमा आज ती वचन बोलणार आहे आणि परमेश्वर त्या वचनाद्वारे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद. बहुत अच्छे तरीके से वेलकम किया गया है ना. Okay, so really grateful to God Almighty for this lovely day which He has given to us. देवाने जो आपल्याला सुंदर दिवस दिलेला आहे त्याबद्दल मी त्याचे आभार मानते. And really our God is great and mighty and awesome. आपला परमेश्वर महान आहे, कृपाळू आहे आणि तो बलशाली परमेश्वर आहे. We cannot imagine any other in the place of God Almighty. आणि आपण देवाला जो आपला सर्वशक्तिमान परमेश्वर आहे त्याच्या जागेवरती दुसऱ्याला कुणालाच आपण कल्पना देखील करू शकत नाही. Okay, let's take in the word of God right now. या आपण देवाच्या वचनात जाऊया. So, dear people of God, I just want to say something to you especially for this day. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, आज मी विशेष करून तुमच्याशी काहीतरी बोलणार आहे. It is not my own side. आणि हे वचन किंवा हे विचार माझ्या मनातले नाही. But the God Almighty has given to me. परंतु परमेश्वर सर्वशक्तिमान देवाने हे वचन आज आपल्यासाठी मला दिलेले आहे. Since He has told me that I am supposed to speak today, I was praying and asking God to tell me what I am supposed to speak. आणि मी मागच्या हप्ते सांगितलं सीमाला की आज तुला बोलायचं आहे आणि तेव्हापासून देवाला विचारते की मी काय बोलू. And since the day He told me, I was facing lot of issues in my body. I was not feeling well completely. आणि जेव्हा मी तिला सांगितलं की तुला वचन सांगायचं आहे तेव्हापासून तब्येत खराब झाली आणि एक सगळे दिवस जे त्या ठिकाणी आजारपणात जणू काही गेले. So since past many years we are following Jesus Christ. आपण अनेक वर्षापासून पाहतो आपण येशू ख्रिस्ताच्या मागे आपण चालत आहोत. We are listening the word of God. आपण सगळे देवाचं वचन ऐकतो And we try to follow that. आणि आपण ते वचन ऐकून त्याचं पालन करायचा प्रयत्न करतो. And me also the same way. Since my childhood, as I born a bottom in a Christian family, I follow the Jesus Christ. आणि मी पण माझ्या लहानपणापासून मी ख्रिस्ती परिवारामध्ये जन्माला आले आणि धार्मिक वातावरणामध्ये वाढले आणि तेव्हापासून मी जे पण काही ऐकते ते मी फॉलो करायचा प्रयत्न करीत आहे. But as you see in yourself that when you entered in a church and till now you have faced lot of issues, you have faced lot of problems in your life and you have faced lot of examination in your life. आणि परंतु एक गोष्ट सत्य हे आहे, जेव्हापासून तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताला फॉलो करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी आल्या, अनेक विरोध त्या ठिकाणी उभा राहिला, आजारपण आले आणि जणू काही आपण आपल्या विश्वासातून बसून जावं अशी परिस्थिती आतापर्यंत निर्माण झाली. But the main thing is this, overall God was with us. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की देवाने आपल्याला कधी सोडलं नाही. And there was a one time when I had contact with the Holy Spirit. आणि एक वेळा माझ्या जीवनामध्ये अशी आली की मी पवित्र आत्माने मला स्पर्श केला. And that time came to know that something I have to do for the word of God, for the kingdom of God. आणि मग मला कळालं, पवित्र आत्मा माझ्याशी बोलला की देवाच्या राज्यामध्ये फक्त त्याचं वचन ऐकून काय पुरेसं नाहीये, परंतु ते वचन करणं फार गरजेचं आहे. So as many of us are having desire to do something for the kingdom of God. आपल्यातल्या प्रत्येकाला काही ना काही एक अपेक्षा आहे किंवा एक इच्छा आहे की मी काहीतरी देवाच्या राज्यासाठी करावं. Whatever we came to know till now we need to know more. आतापर्यंत आपल्याला जितकं काही वचन कळालेलं आहे, आता आपली इच्छा आहे की याच्यापेक्षाही खोलवरती आपण जावं, देवाचं वचन आणखी आपल्याला कळावं. We need to grow in a different relationship with God. आणि आपल्याला परमेश्वराच्या आपल्या संबंधामध्ये वाढ करणं, वृद्धी करणं आणखी महत्त्वाचं आहे. Because what we have a desire to whatever we are asking from God, that God will listen and give us answer and fulfill all our desires.
कारण की आपली सामान्यतः इच्छा हीच आहे की मी जी पण काही प्रार्थना करतो देवाने ती ऐकावी आणि माझी इच्छा, माझ्या मागण्या, माझे नवस देवाने पूर्ण करावे, ही आपल्या सगळ्यांची एक साधारण इच्छा असते. So, for that, let's take out the Deuteronomy chapter 6, verse 24 and 25. या आपण अनुवाद अध्याय 6 आणि वचन 24 ते 25 वाचू. अनुवाद अध्याय 6 वचन 24 आणि 25. ही सर्व शिकवण पाळायची आज्ञा परमेश्वराने आम्हाला दिली आहे. आपण आपापला देव परमेश्वर याचे भय बाळगावे, मग तो आपल्याला कायम जिवंत ठेवी आमेन. व आपले भले करेल. Yes. जर आपण काळजीपूर्वक आपला देव परमेश्वर याचे सर्व नियम पाळले तर ते आपले नीतिमत्व ठरेल. So, we need to grow in Christ alone. बायबल सांगतं की आपल्याला ख्रिस्तामध्ये वाढण्याची गरज आहे. We're not supposed to look here and there. आपल्याला उजवीकडे किंवा डावीकडे पाहण्याची अजिबात गरज नाही. The promises of God is telling us that how we need to grow. देवाचे वचन, त्याची प्रतिज्ञा आपल्याला सांगत आहे की कशा प्रकारे आपल्याला वाढ करण्याची आवश्यकता आहे. We just need to keep the fear of God. म्हणून आपल्या सगळ्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, प्रभूचं भय. You cannot find God in other things of the world. जगातल्या कुठल्याही वस्तूमध्ये तुम्ही देवाला पाहू शकणार नाही. Only you can find in a word of God. परंतु देव तुम्हाला फक्त त्याच्या वचनामध्ये सापडेल. And that's true. आणि हे सत्य आहे. You cannot think or you cannot compare with God with other things of the world. की तुम्ही देवाला जगातल्या कुठल्याही वस्तूसोबत, व्यक्तीसोबत, ठिकाणासोबत तुलना करू शकत नाही. For that it's necessary to obey our God Almighty. आणि म्हणून त्यासाठी अत्यंत आवश्यक काय आहे, देवाच्या आज्ञा पालन करणे. We all heard about Adam आपण सगळ्यांनी आदम बद्दल ऐकलेलं आहे, and Eve. हवा बद्दल ऐकलेलं आहे. When God had created them, He created them in their own likeness and image. जेव्हा देवाने त्यांना बनवलं, देवाने त्यांची निर्मिती केली, त्याच्या प्रतिरूपामध्ये आणि त्याच्या समानतेमध्ये त्यांनी या दोघांना बनवलं. And the same thing God wanted from us. आणि तीच गोष्ट देव आपल्याकडून इच्छितो He wants us to obey Him. की त्याची इच्छा आहे की माझ्या लेकरांनी माझी आज्ञा पालन करावी. He wants us to fulfill His desire on the earth. देवाची इच्छा आहे की पृथ्वीवरती आपण त्याची इच्छा पूर्ण करावी. We're supposed to do all these things whichever Bible has taught us or Bible is telling us. आणि या सगळ्या गोष्टी ज्या बायबल आपल्याला सांगत आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण पालन करणं गरजेचं आहे. So we're not supposed to follow the word half, or we're not supposed to follow the word 90%, but we need to follow the word of God 100%. म्हणून आपल्याला देवाचं वचन 50% नव्हे, 90% नव्हे, परंतु 100% पूर्णपणे देवाचं वचन पालन करणं गरजेचं आहे. If Bible says us, don't do this, don't do that, don't take tension, don't think other things, so we're not supposed to do. जर बायबल मध्ये लिहिलेलं आहे की तू चिंता करू नको, म्हणजे आपण चिंता नाही केली पाहिजे. तर बायबल मध्ये लिहिलेलं आहे या ठिकाणी जाऊ नको, त्या ठिकाणी नाही गेलं पाहिजे. जे लिहिलेलं आहे ते पालन करणं जसंच तसं हे गरजेचं आहे. If the Bible says give your tithe to God, we should give. जर बायबल सांगतं की तुम्ही तुमचा दशमान तुमच्या भंडाऱ्यामध्ये आला, याचा अर्थ तो घेऊन आला पाहिजे. If you're not giving our tithe, our money, our time, that we are doing a wrong thing. We are against our word of God. जर आपण हे देण्याची आज्ञा पालन करत नाही, इतर आज्ञा पालन करतो पण देण्याची आज्ञा या ठिकाणी थांबतो, याचा अर्थ आपण देवाच्या वचनाच्या विरुद्ध काम करत आहोत. So what we need to understand here, that we need to ask wisdom from God. म्हणून आपल्याला काय समजायचं आहे, देवाकडून आपल्याला बुद्धी मिळावी याची प्रार्थना आपण केली पाहिजे. We need to ask God to tell us and reveal on us what the word of God is saying. म्हणून आपल्याला देवाला विचारायला पाहिजे की प्रभू तुझं वचन काय सांगतं, याचं प्रकटीकरण मला तू दे. And of course it's not possible because the word of God is not easy. कारण की देवाचं वचन समजून घेणं हे सोपी गोष्ट नाही प्रियांनो. It's very difficult. देवाचं वचन फार अवघड आहे. Lot of the prophets, lot of the people had gone through with this word of God.
of layers on this word of God which we cannot understand through this fleshly eye. म्हणून अनेक बायबलच्या शोधकांनी, बायबलचे जे धर्मवैज्ञानिक होते, शास्त्री होते, जे बायबलचे नबी होते, त्या सगळ्यांनी आपापल्या परीने देवाचं वचन समजून घ्यायचा प्रयत्न केला. परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, देवाच्या वचनावरती अनेक सारे थर असतात आणि हे थर आपण आपल्या शारीरिक बुद्धीने किंवा शरीराने आपण त्याचा उलगडा करू शकणार नाही. But there are a lot of things which normal person cannot understand. To understand the word of God, you need your spiritual father or you need your spiritual leader. म्हणून बायबल वाचत असताना, देवाचं वचन शिकत असताना आपण ते स्वतःहून समजू शकत नाही. बायबल मध्ये लिहिलेल्या रीतीप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आत्मिक पिता असणं फार गरजेचं आहे. As every Sunday, he teaches all of you what the word of God is saying, word of God is telling you. So what you need to do, you need to keep your ear on those words. दर रविवारी या ठिकाणातून देवाचं वचन आपल्या समोर प्रसारित केलं जातं, आपल्याला त्याच्यातून शिकवण दिली जाते. आपलं कर्तव्य काय आहे, जे वचन आपण शिकत आहोत त्याची चौकशी करणं, त्याच्यावरती आपलं लक्ष देणं, आपण त्याचं पालन करणं. So you need to open your ear for the word of God. म्हणून आपण आपले जे कान आहेत ते देवाचं वचन ऐकण्यासाठी खुले ठेवले पाहिजे. As the Bible says, he who has ears, let him hear what the word of God is saying. बायबल सांगतं, ज्याला कान आहे तो ऐको की देवाचा आत्मा मंडळीशी काय बोलत आहे. It's not me who's saying. ही माझं वचन नाही प्रियांनो. You can read Matthew chapter 13 verse 9. मत्तय अध्याय 13 आणि वचन 9 मध्ये हे नमूद केलेलं आहे. So it means that we are not supposed to follow our pastor, follow our leader words. म्हणून आपण कोणीही केवळ कुठल्याही पालकांचं, कुठल्याही लीडर किंवा कुठल्याही नेत्यांचं शब्द फक्त पालन करणं तेवढंच पुरेसे नाही. Whatever we are reading in the word of God, we came to know that this apostle said this thing, this prophet said these things. The same spirit which guided them, lead them, the same spirit is leading your pastor. जे पण आपण पाहतो की मोठ्या मोठ्या लोकांना देवाचा आत्मा सांगतो आणि आपण पाहतो की देवाचं वचन त्यांना भेटलं, देवाचं वचन यांना भेटलं, तेच वचन आपल्या वैजापूरमध्ये देव आपल्या लीडरद्वारे आपल्याशी बोलत आहे. Just like Paul said, imitate me as I imitate Christ. त्याचप्रमाणे जसं पाऊल सांगतो, तुम्ही माझी चाल चाला जशी मी ख्रिस्ताची चाल चालित आहे. So that when you hear from your spiritual father the word of God, it will fulfill, it will bear more fruits in your life. आणि म्हणून जसं तुम्ही देवाचं वचन तुमच्या आत्मिक पित्याद्वारे ऐकता, तर ते वचन तुमच्या जीवनामध्ये आणखी फळ घेऊन येईल. If you close your ears, you will not able to receive those blessings. आणि जर तुम्ही तुमचे कान जर बंद ठेवले, तर ते वचनाचे आशीर्वाद आपल्याला कधीच भेटणार नाही. You will forget day by day all the things. आणि दररोज आपण जे पण ऐकतो, एक एक करून सगळ्या गोष्टीचा विसर आपल्याला पडेल. So you need to hear properly. सगळ्यात पहिलं आपल्याला ऐकणं गरजेचं You आहे, need to understand. आपल्याला समजणं गरजेचं You आहे, need to apply in your life. त्याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये ते लागूकरण करणं गरजेचं And आहे you need to become example according to that. आणि त्या अनुसार आपण उदाहरण बनणं फार गरजेचं आहे. As the word of God saying in chapter 1 Corinthians 2:14. पहिले कोरिन्थीकरस पत्र अध्याय 2:14 मध्ये लिहिलेलं आहे. So a carnal man cannot understand or grasp the spiritual things. स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी त्याला समजत नाही. So we need to ask from God म्हणून आपल्याला देवाला विचारणं गरजेचं आहे to anoint us with the Holy Spirit. की तो आपल्याला पवित्र आत्म्याने अभिषेक करेल. It is very necessary. हे फार गरजेचं आहे प्रियांनो. Of course the leader is here. आपल्या चर्चमध्ये देवाने बाळक दिलेला आहे, With that we need the Spirit also. परंतु त्याच्या सोबत पण आपल्याला पवित्र आत्मा अति महत्वाचा आहे.
Without the Holy Spirit, we cannot understand the word of God. आपण पवित्र आत्म्याच्या मदतीविना किती जरी कोणी सांगितलं आपल्याला ते अजिबात कळणार नाही. There are lot of layers. We cannot, the worldly eyes cannot reveal on us. कारण की जे बायबलच्या देवाच्या वचनामध्ये अनेक सारे थर, अनेक अर्थ आहे आणि शारीरिक मनुष्याला ते अजिबात कळणार नाही. When God has appointed somebody in your life, you should follow that person. जर देवाने तुमच्या जीवनामध्ये कोणाला तरी नेमलेलं आहे तर त्या व्यक्तीला फॉलो करणं आपलं कर्तव्य आहे. And what his responsibility to reveal the hidden things in front of you. आणि माझी जबाबदारी या ठिकाणी दर रविवारी ही असते देवाच्या वचनातल्या लपलेल्या आणि रहस्यमय गोष्टी तुमच्या समोर सोप्या करून सांगणं. So we need to focus on the word of God. म्हणून आपल्याला देवाच्या वचनामध्ये लक्ष केंद्रित करणं फार महत्त्वाचं आहे. Let's take out the verse 1 Corinthians chapter 10 verse 18 to 21. पहिले कोरिन्थीकरास पत्र अध्याय 10 आणि वचन 18 ते 21 आपण वाचू. पहिले कोरिन्थीकरास पत्र अध्याय 10 वचन 18 ते 21. देहा संबंधाने इस्रायल राष्ट्राकडे पहा. जे अर्पण केले ते खातात ते वेदीवर भागीदार आहेत नाहीत का? मग तर मी काय म्हणतो, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तीला वाहिलेले अन्न काहीतरी आहे किंवा ती मूर्ती काहीतरी आहे नाही, परंतु उलट माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे अर्पण देवरहित परराष्ट्रीय लोक करतात ते अर्पण भूतांना करतात, देवाला करीत नाही. आणि तुम्ही भूताचे भागीदार हवे असे मला वाटत नाही. 21. तुम्ही देवाचा आणि भूताचाही असे दोन्ही प्याले पिऊ शकत नाही. तुम्ही प्रभूच्या मेजाचे आणि भूताच्या मेजाचे भागीदार होऊ शकत नाही. This dual system of worship demonstrated a very clear conflict of interest. ही जी दुय्यम टप्प्याची जी आराधना आणि उपासना होती ती आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संघर्ष निर्माण करते. In dual system, we can damage our own life. या दोन्ही प्रकारच्या आराधनेमध्ये जर आपण अडकलो आपलं जीवन बर्बाद होऊन जाईल. We should choose one side. आपल्याला एकच बाजू निवडणं गरजेचं आहे. We cannot follow two father together. म्हणून आपण एकाच वेळेस दोन पित्यांना आपण स्वीकार करू शकत नाही. Either we can keep our feet on one boat or we can keep in another boat. आपण एकतर एकाच नावेमध्ये आपले दोन्ही पाय ठेवू शकतो किंवा दुसऱ्याच नावेमध्ये दोन्ही पाय ठेवू शकतो. We cannot keep at one side and other side. We will fall down. आपण एक पाय एका नावावरती दुसऱ्या नावावरती जर ठेवला आपण पाण्यामध्ये डुबून जाऊ लवकर. So it is necessary that we supposed to be loyal towards the God. म्हणून हे आपल्यासाठी गरजेचं आहे. आपण देवासाठी निष्ठावान होणं आवश्यक आहे. Two things shows that we are not trustworthy person. जर आपण भूतांचा पण प्याला पितो आणि परमेश्वराचा पण प्याला पितो याचा अर्थ की आपण एकाशी एकनिष्ठ नाहीये. We are not faithful to God. आपण देवासाठी आपण विश्वासयोग्य नाही, प्रामाणिक नाही. If we are praying every time, we are saying, God, we want this, we want that. It's not bad thing to asking God, but the main importance is what we are doing. ही गोष्ट अजिबात चुकीची नाही की तुम्ही प्रार्थना करता, देवाला मागणी करता, देवा मला तू बरं कर, मला तू आशीर्वाद दे, याच्यात काहीच वावगं नाहीये. पण प्रॉब्लेम त्या ठिकाणी सुरू होतो ज्यावेळेस आपण देवासाठी काहीच करायला तयार नसतो. How can be you a son of two dads? कशा प्रकारे आपण दोन बापांचे लेकरं एका टायमाला आपण होणं शक्य नाही. How can you be pleased to this world and to God Almighty? म्हणून आपण जगाला पण खुश ठेवणं आणि प्रभूला पण खुश ठेवणं या दोन्ही गोष्टी एक सोबत होणार नाही. We can ask to ourselves now, do we love God Almighty completely or what? म्हणून आपण हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. मी देवावरती पूर्ण प्रेम करतो का आणखी कमी किंवा थोडंच प्रेम करतो. In 1 Corinthians chapter 3 one said, brothers and sisters, I could not address you as people who live by the Spirit, but as people who are still worldly. बंधूंनो,
पहिले कोरिंथीकारास पत्रात 3:1 मध्ये लिहिलेलं आहे, बंधूंनो आत्मिक लोकांशी बोलावे तसा मी तुमच्याशी बोलू शकलो नाही, पण त्याऐवजी मी तुमच्याशी दैहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकांसारखे बोलावे लागले. When you are partaking in this Holy Communion, आपल्याचे अनेक लोक प्रभू भोजनामध्ये सहभागी तर होत आहेत. it means you are partaking in the body of Christ. याचा अर्थ की तुम्ही ख्रिस्ताच्या शरीरामध्ये सहभागी होत आहात. Then you cannot say that I am another position and God is another side. म्हणून जर आपण ख्रिस्त शरीर घेतो आणि त्याच्यानंतर आपण असं म्हणतो की देवाची बाजू वेगळी आहे, माझी बाजू वेगळी आहे, देवाचं मत वेगळं आहे परंतु हे माझं मत आहे, असं आपण म्हणू शकत नाही. नाहीतर कम्युनियन घेऊन काहीच फायदा नाही. When you're taking this, you should keep in your mind it is holy. ज्यावेळेस आपण ख्रिस्त शरीर घेतो लक्षात ठेवा ते पवित्र शरीर आहे. It's not only something else which you are taking the regular way. It's a really holy communion which makes you holy. ही फक्त भाकर नाहीये, प्रसाद नाहीये किंवा एखादं जेवण आहे जे आपण रोज करतो, परंतु हे ती भाकर आहे जी पवित्र केलेली आहे परमेश्वराने. Through this, we are joining in the body of Christ. प्रभू भोज किंवा ख्रिस्त शरीर घेतल्याने आपण ख्रिस्ताच्या शरीराशी जोडले जातो. So we are members of His body now. म्हणजे आता मी देवाच्या शरीराचा एक अवयव हिस्सा आहे. As Ephesians chapter 5 verse 30 says that we are in His flesh, we are in His bones. इफिसियन्स पत्र अध्याय 5 30. वचन 30 या प्रकारे सांगतं, कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहात. So God loves us so much and He wants us to grow in Him, in His image and likeness. आपण परमेश्वरावरती प्रेम करतो. देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या स्वरूपामध्ये, त्याच्या प्रतिरूपामध्ये आपण वाढा. In Romans chapter 8 verse 28, रोमकारस पत्र 8:28 मध्ये लिहिलेलं आहे. काढू आपण रोमकारस पत्र वचन 8 आणि 28. कारण आपण हे जाणतो की जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बनवलेले आहेत, त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून त्यांच्या चांगल्यासाठी सहकार्य करतात. see, we all it's mentioned in the word of God that we are supposed to love God Almighty completely. देवाच्या वचनात सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांनी देवावरती प्रीती करणं गरजेचं आहे. And to depend on God, it's a good thing. देवावरती निर्भर राहणं ही चांगली गोष्ट आहे. To do according to His, it's very good. त्याच्या इच्छेप्रमाणे करणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. To look at Him only, it's very wonderful thing. त्याच्याकडेच पाहणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. To not depend on any person of the world, it's very good thing. जगातल्या कुठल्याही व्यक्तीवरती निर्भर राहणं नाही ही चांगली इच्छा आहे. I think so you all have faced the same problem that whenever you want somebody to help you, that person gone away. आपल्या सगळ्यांसोबत असं झालेलं आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की हा व्यक्ती मला मदत करेल आणि तोच व्यक्ती नेमका पळून गेलेला आपण पाहतो. The same time when we were in a most need, in that moment we saw these things happen in our lives. आणि ज्या वेळेस आपल्याला अत्यंत गरजेची गरज असते कोणाची तरी, त्याच वेळेस आपल्या सोबत कोणी उभं राहायला तयार नसतं. So what we supposed to do now? We show our love only to God, who can fulfill our desire, who can do all the things for us. Even though before we born, He prepared the table for us. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जर ऐन वेळेस आपण ज्याच्यावरती प्रेम करतो तो दगा देऊ शकतो. म्हणून आता तरी देवाला प्रेम करा, आता तरी त्याच्यावरती निर्भर व्हा, आता तरी आपण त्याच्या मागे लागा, कारण की तो म्हणतो मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. आपल्या सगळ्या इच्छा, मागण्या, विनंत्या केवळ तोच एकमात्र परमेश्वर पूर्ण करतो. When you came to this church until now, if you are sin, then it's not fruitful. जर आपण मंडळीमध्ये आलो, अनेक वर्ष झाले, आजचा दिवस आहे, आल्यापासून आतापर्यंत जर आपण सारखेच आहोत, बदल झाला नाहीये, तर ही काही चांगली गोष्ट नाही. And as the word is saying, the God Himself is said, I'm knocking the door.
आणि देवाचं वचन मध्ये लिहिलेलं आहे की देव म्हणतो मंडळीमध्ये की मी दरवाजाशी उभा आहे आणि दरवाजा ठोकीत आहे. So what we supposed to do? He wants to enter. We need to open the door for him. देवाची इच्छा आहे की त्याला आत यायचं आहे, पण आपण तो दरवाजा मधून कडी लावून बंद केलेला आहे. He said, "Behold, I stand." तो म्हणतो की पहा मी दाराशी उभा आहे. It is not easy. If anybody comes to your home and knocking the door, you're not opening, so you disrespect that person. विचार करा, कोणी तुमच्या घरी दरवाजावरती आलेले उभा आहे, दरवाजा ठोकीत आहे, परंतु तुम्ही आतून कडी लावून मध्ये बसलेले आहे आणि तुम्ही उघडत नाहीये. याचा अर्थ जो दरवाजाच्या बाहेर उभा आहे त्याचा आदर तुम्ही करत नाही. And when you open the door, you receive him with all the things. परंतु ज्यावेळेस तुम्ही उठता, दरवाजाची कडी उघडता, दरवाजा उघडता, त्याला आत घेता, याचा अर्थ तुम्ही त्याचा स्वीकार करता. And the main importance is this: when you receive God, you receive Him completely. You will not receive Him half. You will not receive Him very less. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण देवाला जेव्हा स्वीकार करतो, आपण फक्त अर्ध त्याला म्हणत नाही की तू अर्धच आत ये, 75% आत ये, त्याला पूर्णपणे आत घेणं गरजेचं. So we can see lot of things in the Word of God which have faced lot of problem, lot of issues in their whole lives. आपण अनेक देवाची लोक पाहतो बायबलमध्ये, ज्यांनी अनेक आपल्या जीवनामध्ये समस्यांचा सामना केला, अनेक प्रकारच्या नाना प्रकारच्या क्लेशातून ते निघाले. Nobody was perfect. बायबलमध्ये कोणीही सिद्ध किंवा परफेक्ट नव्हतं. But when they allowed Jesus to enter in their lives, then God changed their lives completely. परंतु जेव्हा जेव्हा बायबलमधल्या लोकांनी येशूला त्यांच्या जीवनामध्ये आमंत्रित केलं, येशूला त्यांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करू दिलं, मग त्यांचं जीवन बदललं. We need to obey our God. म्हणून आपल्याला आपल्या परमेश्वराची आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. We need to obey His word. आपण त्याचं वचनाचं पालन करणं गरजेचं आहे. We need to keep completely surrender towards to Him. म्हणून आपल्याला संपूर्ण समर्पण त्याच्याकडे करण्याची आवश्यकता आहे. And He is waiting for us. आणि म्हणून तो आपली वाट पाहत आहे दरवाजाच्या बाहेर, He is waiting when we open the door for Him. की आपण कधी त्याची वाणी ऐकू आणि कधी आपण दरवाजा उघडू. We need to examine ourselves that where we are right now. म्हणून आपण आज कुठे आहोत याचं परीक्षण आपण केलं पाहिजे. What we are thinking, what we are imagining, what we are thinking for our God Almighty. की आपण काय कल्पना करत आहोत आपल्या परमेश्वराविषयी, आपले विचार काय आहेत, आपली योजना काय आहेत. Again I'm saying, asking, getting good things, it's not bad. You have a desire, it's not a bad. But the main thing is this: what is your responsibility? म्हणून मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो, देवाकडे मागण्या विनंती करणं ह्याच्यात काही वावगं नाही. देवाकडून आरोग्याची अपेक्षा करणं, समृद्धीची प्रार्थना करणं ही अजिबात चुकीचे नाही. परंतु आज प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे, मी देवाच्या राज्यातली जबाबदारी काय घेतलेली आहे. When we accepted, or when I accepted Jesus Christ as my Savior and God Almighty, जेव्हा मी येशू ख्रिस्ताला माझा तारणारा आणि उद्धारकर्त्याच्या रूपामध्ये मी त्याला स्वीकार केलं, it's not immediately that my life from back to front completely changed. याचा अर्थ हा नाही की ज्या दिवशी मी येशूला स्वीकारलं ताबडतोब माझं जीवन बदलून गेलं, असं नाही. It takes so much time. त्याला वर्षे लागतात, वेळ लागतो. But it's up to us that we can, that how we are growing in Him. परंतु आपण एका ठिकाणी थांबलं नाही पाहिजे. ही आपली जबाबदारी की आपण वाढत चाललो आहोत का. If we have a desire, so He is ready to fulfill that. बायबल सांगते की जर आपल्यामध्ये इच्छा आहे, देव ती इच्छा पूर्ण करेल. In Ephesians chapter 2 verse 6, please take out. इफिसकारास पत्र अध्याय 2 आणि वचन 6. इफिसकारास अध्याय 2 वचन 6. आणि आम्हाला त्याच्या बरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात ख्रिस्त येशू सोबत बसविले. So when we accept Jesus as the Lord and Savior, God Almighty, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला प्रभू आणि परमेश्वर उद्धार करता याच्या रूपामध्ये आपण त्याला स्वीकार केलं, He will not leave us down. तो आपल्याला कधीही खाली सोडणार नाही. He will take us with Him. तो आपल्याला नेहमी त्याच्या सोबत उंच घेऊन जाईल. Raise us, raise our level, raise our everything with Him. तो आपली पातळी उंचावेल, आपला स्तर, आपले
आपलं जीवनमान उंचवेल. The word of God says, and God raised us up with Christ and within Him only. आणि बायबल सांगते की देवाने आपल्याला ख्रिस्तामध्ये उंच केलेलं आहे. We are not perfect, will take so much time, but still the God is ready to hug us, to make a relationship with us. आणि आपण आपल्यातले कुणीही परफेक्ट नाही, सिद्ध नाही, तरी देखील देव तुम्हाला आणि मला आलिंगन देतो. तो आपल्याला तयार करायला तयार आहे. He chose us as we are. आपण जसे आहोत तसंच त्याने आपला स्वीकार केला नाही का? He didn't say that go first, do that, go in that place, do something, then I will accept you. No. जेव्हा तुम्ही येशूकडे आला तेव्हा तो तसं म्हणाल नाही की पहिले या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी तू स्वतःला हे कर आणि तयारी कर, मग माझ्याकडे ये, असं देव कधीच बोलला नाही. Just now, few days before, we celebrated Good Friday and Resurrection Day. मागच्या हप्त्यामध्येच आपण उत्तम शुक्रवार आणि पुनरुत्थान दिवस आपण साजरी केला होता. Why we celebrated those? का आपण साजरे केले हे दिवस? It's remind us that how Jesus crucified Himself and He gave His life for us, like we are sinners. For us He gave His life, and He rose again from the death, and He's now living. He's not again in a dead place, but He's risen again. आपण ह्या दिवसांमध्ये स्वतःला आठवण करून दिली की देव आपल्यासाठी मरण पावला, त्याला गाडण्यात आलं आणि तो त्या मृतामध्ये राहिला नाही, तो जिवंत झाला आणि त्याच्यासोबत त्याने आपल्याला पण जिवंत केलं. आपण जे मरणावस्थेत होतो. As we can see that God has used Joseph in a Genesis book, Genesis 37:50, it says, when Joseph, he betrayed by family, sold as a slave, and jailed unfairly, but God raised him. आपण पाहतो बायबलमध्ये योसेफामध्ये त्याला त्याच्या भावाने खड्ड्यामध्ये टाकलं, त्याला त्या ठिकाणी विकण्यात आलं, पण बायबल सांगतं की देवाने योसेफाला उंचावलं आणि त्याच्यासाठी त्याला तयार केलं आणि पुन्हा त्याला मोठी पदवी दिली. Moses also stuttered, ran from his past, less stubborn people, but God spoke through him and parted the sea through him only. मोशे देखील आपण पाहतो की तो त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याला कळालं की मी मिस्री नाहीये, तो त्या ठिकाणी तू पळाला, त्या हट्टी लोकांपासून, कठीण लोकांपासून दूर गेला, परंतु परमेश्वराने त्याला निवडलं आणि त्याच्याद्वारे संपूर्ण राष्ट्राशी देव बोलला. David failed morally, hunted by Saul, the king, grieved his kids, but God called him a man after his own heart. दावीद नैतिकरित्या त्याने खूप मोठं पाप केलं. दावीद आपण पाहतो शाऊलाची तलवार त्याच्या मागे लागली होती, त्याने त्याच्या मुलाचा त्या ठिकाणी त्याला दफन केलं, त्याच्या जीवनामध्ये फार दुःख पण आलं, पण बायबल सांगतं की देवाने त्याला एक असा व्यक्ती म्हणून नाव दिलं, माझ्या मनाच्या नुसार चालणारा माझा दास. Elijah, depressed, wanted to die after a big victory, but God fed him, spoke gently and renewed him. एलिया आपण पाहतो एक देवाचा महान दास, परंतु डिप्रेशन मध्ये गेला, निराशेमध्ये गेला आणि त्याच्यानंतर त्याला मरणाची वाट पाहत होता. एक खूप मोठी विजय मिळाल्यानंतर पण त्याला मरुशी वाटत होतं, परंतु परमेश्वर त्याच्याशी बोलला आणि देवाने त्याला उंचवलं. Mary, pregnant, unmarried, risked shame, but God chose her to carry the Savior. मरियम लग्न अविवाहित स्त्री पण गर्भवती झाली, सगळ्या समाजामध्ये त्या ठिकाणी तिचं नाव त्या ठिकाणी खराब होण्याची वेळ आली होती, परंतु येशू ख्रिस्तात जो जगाचा उद्धारक, त्याला ती जगामध्ये घेऊन आली. Paul, beaten, shipwrecked, imprisoned, but God used his letters to build the church. पाऊल, प्रेषित पाऊल, किती वेळेस त्याला मारण्यात आलं, कोडे त्याला मारण्यात आले, त्याचं जहाज सेवा करत असताना तुटलं, पाण्यामध्ये पडलं, खोटे खंड त्याच्यावरती आवडण्यात आले, परंतु देवाने त्या पावलाचा वापर देवाची मंडळी उभा करण्यासाठी करून घेतला. Likewise, त्याचप्रमाणे
May God's Spirit touch your heart and mind. देवाचा आत्मा तुमचं आणि माझं हृदय पण ह्या लोकांचा स्पर्श करा Powerfully. सामर्थ्यशाली रीती. So what we need to do, open your door for Him. आपल्याला एकच करायचं पर्यंत जो दरवाजा आपण बंद करून ठेवलेला आहे त्याला उघडायचं आहे. Listen what your spiritual father is saying you. ह्या ठिकाणात तुमचा आत्मिक पिता तुमच्याशी काय बोलत आहे हे लक्षपूर्वक ऐका. Don't be irritated by something else, but depend completely on God Almighty. आणि ज्या गोष्टी जगात होत आहेत त्याच्याबद्दल काळजी चिंता करू नका, चिडचिड करू नका, देवावरती तुमची पूर्ण भिस्त टाका. आमेन. These all things comes under sin. कारण की जर आपण असं करत नाही तर या सगळ्या गोष्टी पाप या क्रमामध्ये येऊन मोडतात. So nobody wants to do sin. म्हणून कोणालाच पाप करायचं नाही, राईट? So what we need to do now, focus on God Almighty. आपलं एकच काम करायचंय, ते देवावरती आपले नेत्र लावायचे. And today onwards, आजपासून pray that God will fill you with the Holy Spirit. प्रार्थना करा की परमेश्वर तुम्हाला पवित्र आत्म्याने भरेल. May God give you glory and honor to His. सर्व आदर महिमा आपण परमेश्वर. आमेन. हालेलुया. ख्रिस्त शरीरमध्ये जाण्यापूर्वी आपण टाळ्या वाजवा आपण या सुंदरच्या वचनासाठी. God bless. प्रभू भोजमध्ये जाण्यापूर्वी आपण वचन वाचू.